फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे टेक्स्टाईल. टेक्स्टाईलचं रिव्हिजन आपण करत आहोत. सो फार शॉर्टली अगदी 5 ते 10 मिनटात तुम्हाला टेक्स्टाईल सब्जेक्ट शिकायला मिळणार आहे. सो स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा. टेक्स्टाईल म्हणजे काय? सो टेक्स्टाईलचं मिनिंग आहे वस्त्रशास्त्र. हो, सो कपड्यांचं सायंटिफिक स्टडी जे आपण करतो त्यालाच टेक्स्टाईल असं म्हणतात. मग चला तर जाणून घेऊया टेक्स्टाईलमध्ये बेसिक टर्म्स काय आहेत. तर पहिला शब्द येतो फायबर. यान अँड फॅब्रिक. सो फायबर टू यान, यान टू फॅब्रिक असं हे रीड करायचं असतं. व्हॉट इज फायबर? तर फायबर म्हणजे हिंदीमध्ये त्याला रेशी असं बोलतात किंवा तंतू आपण मराठीत बोलतो. सो तंतू, त्यानंतर तंतू जे असतात त्यांच्यापासून धागा तयार होतो आणि धाग्यापासून कापड तयार होतो. फॉर एक्झाम्पल कॉटन जे आहे तर कॉटनचं बघा असं फ्लावर आलेलं असतं, झाड असतं कॉटनचं, कॉटन प्लांट, कापसाचं झाड. कॉटन म्हणजे कापूस. तर कापसाचं एक असं छोटंसं झाड असतं, त्याला फ्लावर येतं व्हाईट कलरचं आणि ते जे फूल असतं तेच म्हणजे कॉटन असतं, कापूस असतो. तर हे जे फ्लावरमधून छोटे छोटे फायबर्स आपल्याला मिळतात तंतू, त्यांच्यापासून धागा तयार केला जातो, त्याला यान बोलतात. आणि ह्या धाग्यापासून कापड विणलं जातं. मग जेव्हा कापसाच्या तंतूंपासून धागा तयार करून कापड तयार करतात ते कॉटनचं कापड तयार होतं. ओके, सो दिस इज द बेसिक टर्म्स. लक्षात ठेवा, फायबर्स, यान आणि फॅब्रिक. फॅब्रिक म्हणजे कापड किंवा कपडा. आता यानंतर आपण अजून बेसिक टर्म्स जाणून घेऊया. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, वर्गीकरण. तर फायबर्स जे असतात त्यांचं 2 प्रकारात किंवा कापडाचं 2 प्रकारात वर्गीकरण होतं. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं आहे सिंथेटिक, त्यालाच आर्टिफिशियल असंही म्हणतात. मराठीत आपण त्याला बोलतो कृत्रिम. आता नॅचरल म्हणजे काय? निसर्गामध्ये जे अवेलेबल आहेत त्यांच्यापासून जे मिळणारे तंतू असतात किंवा कापड होतं त्याला नॅचरल फायबर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल. तर व्हेजिटेबल म्हणजे काय? तर वनस्पती. मग वनस्पतींपासून जे धागे तयार केले जातात त्यांना सेल्युलोजिक फायबर असंही म्हटलं जातं. तर कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत बघा. कॉटन, ज्यूट, लिनन, बांबू, बनाना. ठीक आहे. सो कापूस, ज्यूट, ज्यूट जे आहे, त्यानंतर कोयर नावाचं, कोयर म्हणजे नारळाचं काथ्यापासून तयार केलेलं, लिनन. त्यानंतर असतं तुम्हाला सांगितलं मी बनाना किंवा बांबू. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे वनस्पती आहेत त्यांच्यापासून जे धागे तयार होतात त्यांना व्हेजिटेबल फायबर्स बोलतात. याविषयी मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी एक बनवलेला आहे. सो आपण हे शॉर्टली स्टडी करत आहोत. त्यानंतर ॲनिमल फायबर्स. ॲनिमल फायबर्समध्ये येतात सिल्क, वूल, प्राणीज तंतू किंवा ह्यांना प्रोटीन फायबर्स असंही म्हणतात किंवा मराठीत आपण त्याला प्रथिन तंतू असं म्हणतात. सो ॲनिमल्स जे आहेत लक्षात ठेवा, ॲनिमलमध्ये प्रोटीन असतात. जसं व्हेजिटेबलमध्ये सेल्युलोज असतं. झाडं आपल्याला ग्रीन कलरची दिसतात किंवा झाडांची जी वाढ होते ती सेल्युलोजमुळे होते, म्हणून झाडापासून किंवा वनस्पतीपासून तयार होणाऱ्या फायबर्सला सेल्युलोजिक फायबर असं म्हणतात. तर प्राण्यांमध्ये प्रोटीन असतात. प्राणीमध्ये रक्त असतं आणि त्यालाच प्रोटीन असं म्हटलं जातं. तर प्रोटीन फायबर्स जे आहेत ते कुठले कुठले आहेत? तर सिल्क आहे. सिल्क हे रेशीम किड्यापासून किंवा रेशीम जे धागे असतात त्यांना सिल्क बोलतात. वूल हे शीपपासून मिळतं. शीपचे केस जे असतात म्हणजे मेंढीचे केसांपासून आपण हे तयार करतो. किंवा इतर कुठलेही फायबर्स. फॉर एक्झाम्पल कॅमल आहे, उंट असेल, ससा असेल, तर असे वेगवेगळ्या प्राण्यांचे जे केस असतात. तसंच लेदर, लेदर म्हणजे चामडे. सो प्राण्यांची स्किन किंवा केसांपासून जे धागे तयार होतात त्यांना ॲनिमल फायबर्स असं बोलतात. त्यालाच प्रोटीन फायबर असंही म्हटलं जातं. प्रोटीन आणि सेल्युलोज ह्यातला फरक जाणून घ्या, लक्षात ठेवा. एक्झामला क्वेश्चन येतो, विच इज द प्रोटीन फायबर. सो प्रोटीन फायबरमध्ये समजा तुम्हाला ऑप्शन दिले कॉटन, ज्यूट, वूल, तर त्यातलं वूल हे आन्सर बरोबर असणार आहे. तसंच सेल्युलोजिक फायबर तुम्हाला ओळखायचे असतील तर सेल्युलोज तंतू कुठले आहेत? तर कॉटन, ज्यूट किंवा लिनन. सो वनस्पतीपासून तयार केलेले. हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा, यावर नक्कीच क्वेश्चन येतो. ओके, सो व्हेजिटेबल, ॲनिमल. यानंतर तिसरा टाईप आहे नैसर्गिकमध्येच मिनरल. तर मिनरलचं मिनिंग आहे खनिजे. सो खनिजांपासूनही धागे तयार केले जातात. तर फॉर एक्झाम्पल ॲस्बेस्टॉस, याला बोलतात ॲस्बेस्टॉस. मराठीत याला अभ्रक असं नाव आहे. आता ॲस्बेस्टॉस म्हणजे काय? तर त्यांना म्हणतो गिर्यारोहक. तर ह्यांचे जे ड्रेस असतात सिल्वर कलरचे बघा, चांदीसारखे चमकणारे असतात.
किंवा तसंच फायरप्रूफ मटेरियल असतं हे, म्हणजे अग्निशमनसाठी जे ड्रेस घातले जातात त्याला ॲस्बेस्टॉस असं म्हणतात. ॲस्बेस्टॉस शी रिलेटेड क्वेश्चन येतो एक्झामला, विच इज अ फायरप्रूफ मटेरियल. अग्निशमक कापड कोणते आहे, तर त्यातलं उत्तर आहे ॲस्बेस्टॉस. का, तर ॲस्बेस्टॉस जे तंतू असतात ते लवकर जळत नाहीत. ठीक आहे, त्यामध्ये हीट फार कमी ट्रान्सफर होते, म्हणून काय आहे, ॲस्बेस्टॉस हे फायरप्रूफ मटेरियल असतं. त्यानंतर गोल्ड, सिल्वर, चांदी आणि सोनं तसेच इतर धातू, कॉपर वगैरे ह्यांचाही उपयोग कापड बनवण्यासाठी होतो. तर कसा, तर जरीचे जे कापड असतात, तुमचं पैठणी असेल किंवा इतर कुठल्याही जरीचे ब्रोकेड वगैरे कपडा असतो, तर त्यामध्ये चमकणारे धागे जे असतात ते चांदी, सोनं किंवा कॉपर तसेच इतर धातूंचे बनवलेले असतात. सो आत्ता आपण जे स्टडी केलं व्हेजिटेबल, ॲनिमल, मिनरल, हे लक्षात ठेवा. हे सर्व काय नॅचरल फायबर्स आहे, नैसर्गिक तंतू. त्यानंतर पुढचा टप्पा आहे सिंथेटिक किंवा कृत्रिम फायबर्स. याला आर्टिफिशियल असंही म्हणतात. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, सेल्युलोजिक, नॉन सेल्युलोजिक. आता सेल्युलोजिक म्हणजे काय, तर ज्यामध्ये आता सिंथेटिकचंच बेसिक मिनिंग आहे, कृत्रिम म्हणजे केमिकल्स. फक्त केमिकल्स जे आहेत, तर केमिकल आणि काही नॅचरल असं नैसर्गिक तंतू एकत्र मिक्स केले, केमिकल प्लस नॅचरल तंतू फायबर्स. समजा प्लास्टिकसाठी जे पॉलिमर असतात ते आणि कॉटन एकत्र मिक्स केलं तर सेल्युलोजिक फायबर मिळणार. जसं एक्झाम्पल आहे रेयॉन. आता रेयॉन हे कापड बनवण्यासाठी काय असतं, कापसाचे तंतू किंवा निलगिरीचं झाड तुम्हाला माहिती असेल तर त्याचं लाकूड म्हणजे त्याचा भुसा आणि काही केमिकल्स मिक्स केले की रेयॉन कपडा तयार होतो. तर त्याला सेल्युलोजिक फायबर असं म्हणतात. तर सेल्युलोजिक सिंथेटिक फायबर्स आणि नॉन सेल्युलोजिक म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये येतात नायलॉन, पॉलिस्टर, डॅक्रॉन किंवा इतर. तर ह्याचं मिनिंग काय आहे, नॉन सेल्युलोजिकचं मिनिंग आहे की ज्यामध्ये फक्त आणि फक्त केमिकल आहे. ठीक आहे, सो सिंथेटिक कपड्यामध्ये पण 2-3 प्रकार येतं. तर फॉर एक्झाम्पल सेल्युलोजिक सिंथेटिक मटेरियल, तर त्याचं एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं तुम्हाला रेयॉन. आणि नॉन सेल्युलोजिक म्हणजे नायलॉन. सो नायलॉन आहे, पॉलिस्टर आहे, टेरिलिन आहे, डॅक्रॉन आहे. सो असे बरेचसे फॅब्रिक्स. ठीक आहे, सो आत्ता आपण जे स्टडी केलं नॅचरल, सिंथेटिक, हे तुम्हाला समजलं असणार आहे. याच्याशी रिलेटेड दोघंही याचं मी व्हिडिओ सेपरेट अजून बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. त्यानंतर पुढचं पॉईंट्स आपण बघूया. स्पिनिंग. आता स्पिनिंग म्हणजे काय, तर स्पिनिंग म्हणजे कताई. सो मेकिंग यार्न्स फ्रॉम द फायबर्स. तंतूपासून धागा तयार करण्याची जी प्रक्रिया असते, पद्धत असते, त्याला स्पिनिंग असं म्हणतात. ओके, सो जे फायबर्स आहेत त्यांना जी स्पिनिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल चरखा. गांधीजींचं तुम्ही बघितलं असणार, तो चरखा. आणि त्या चरख्यामध्ये काय केलं जातं, कापसाचं फायबर्स घेतले जातात, म्हणजे कापूस हातात घेऊन आणि त्याच्यापासून एक धागा तयार होतो. सो दॅट इज द स्पिनिंग प्रोसेस. ठीक आहे, स्पिनिंग व्हील असं म्हणतात त्याला किंवा चरखा मराठीत बोलतो आपण. सो चरखा जे आहे ते स्पिनिंग करण्यासाठी यूज केले जातात. आता तसंच तुम्ही कापसापासून कापसाची वात जी बनवतात, ठीक आहे, देवासाठी आपण जी कापसाची वात बनवतो ते सुद्धा एक्झाम्पल आहे स्पिनिंगचं. त्यानंतर सो इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यात पहिले स्टेप असते कापड बनवण्यासाठी स्पिनिंग असतं. त्यानंतर ट्विस्टिंग. सो जे तुमच्याकडे स्पिनिंग केलेले जे फायबर्स असतात त्या दोघांना एकत्र करून ट्विस्ट म्हणजे पीळ करणे किंवा पिळणे. सो ट्विस्टिंग केल्यानंतर धागा तयार होतो. आता ट्विस्टिंगचे 2 प्रकार आहेत, एस ट्विस्ट आणि झेड ट्विस्ट. आणि झेड. आता जेव्हा तुमचे जे धागे आहेत ते लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे पिळ दिलेला असेल, म्हणजे पिळ करताना डावीकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट टू राईट असेल तर त्याला एस ट्विस्ट बोलतात. आणि झेड म्हणजे राईट टू लेफ्ट डायरेक्शन असते, म्हणून यांना अँटी क्लॉकवाईज किंवा झेड ट्विस्ट असं बोललं जातं. एस ट्विस्टचे धागे हे मजबूत असतात, म्हणजे हे स्ट्रॉंग असतात ॲज कम्पेअर टू झेड ट्विस्ट. ठीक आहे, लेस स्ट्रॉंग.
ओके. सो असे धाग्यांचे किंवा ट्विस्टिंगचे टाईप्स आहेत एस आणि झेड. यानंतर पुढचा जे पॉईंट आहे ते म्हणजे विविंग. ठीक आहे. विविंग म्हणजे काय तर कापड विणणे. कापड धाग्यापासून कापड बनवण्याची जी पद्धत असते त्याला विविंग असं म्हणतात. डेफिनेशन आपण बघूया. इंटरलेसमेंट ऑफ वार्प अँड वेफ्ट यार्न इज कॉल्ड ॲज विविंग. धागे एकमेकांमध्ये गुंतवले, उभे व आडवे धागे एकात एक गुंतवले की कापड तयार होतं. मग आता इथे डायग्रामवरून तुम्हाला समजणार वार्प आणि वेफ्ट म्हणजे काय. सो वार्प मीन्स जे कापड असतं, कापडामध्ये जे उभे धागे असतात त्यांना वार्प असं म्हणतात आणि आडवे धागे जे असतात त्यांना वेफ्ट असं बोलतात. त्यानंतर इकडे लिहिलेलं आहे सॅल्वेज. सॅल्वेज म्हणजे कापडाची किनार. जे कापडाला काठ असतात, साईडला बॉर्डर असते त्याला सॅल्वेज बोलतात. फॉर एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दाखवते. हे कॉटनचं कापड आहे बघा. आता हे जे फॅब्रिक आहे ते यामध्ये हे कापडाचं हे दोन जे साईड आहेत ते इथे बघा हे जाड काठ असतात. ठीक आहे. ही जी बॉर्डर असते याला सॅल्वेज असं म्हणायचं. इथून धागे निघतात. ठीक आहे. सो ही विड्थ आहे म्हणजे हे आडवे धागे असे टाकलेले असतात आणि हे उभे धागे असतात. सो कापडामध्ये जेव्हा तुम्ही हे असे काढतात तुम्हाला समजणार की इथे तुम्हाला काय दिसतात, काही उभे धागे असतात आणि आडवे धागे देखील हे असे बाहेर येतात. सो वार्प म्हणजे कापडातले आडवे धागे, उभे धागे जे असतात त्यांना वार्प बोलतात, आडव्या धाग्यांना वेफ्ट असं म्हणतात. आणि कापडाची ही जी किनार असते, काठ असतात, हे कापडाच्या दोघं बाजूला असतात, लेंथवाईज असतं, यालाच सॅल्वेज असं म्हणतात. सो कापडाची लांबी आपण सॅल्वेजच्या साईडने मोजत असतो. हेही क्वेश्चन येतं, व्हॉट इज सॅल्वेज. सॅल्वेज म्हणजे काय तर कापडाचे काठ किंवा किनार. त्यानंतर वेफ्ट मीन्स काय तर कापडामध्ये आडवे धागे जे असतात त्यांना वेफ्ट असं बोलतात. एक्झामला क्वेश्चन येतं व्हॉट इज वेफ्ट यार्न किंवा द डायरेक्शन ऑफ वेफ्ट यार्न इज, म्हणजे वेफ्ट यार्नची डायरेक्शन काय असते तर ते आडवे धागे असतात. ठीक आहे. ग्रेन लाईन्स. ग्रेन लाईन हा एक पॉईंट असतो. व्हॉट इज ग्रेन लाईन. सो ग्रेन लाईन्स म्हणजे काय तर कापडाची दिशा किंवा डायरेक्शन. कापड जे आहे कापडाला दिशा असते तर लेंथवाईज, विड्थवाईज आणि बायस. ठीक आहे. बायस, लेंथ आणि विड्थ. आता लेंथ म्हणजे काय तर उभी दिशा. आता हे जे कापड मी तुम्हाला आत्ताच दाखवलं यातलं सॅल्वेज आणि सॅल्वेजला समांतर जे कापड आहे त्याला म्हणतात लेंथवाईज. मग आपण जेव्हा कपडा कट करतो, ड्रेस कटिंग करतो तर असा फोल्ड घेतला सॅल्वेजला सॅल्वेज लावून किंवा असा फोल्ड करून मी या ठिकाणी पॅटर्न ड्रॉ केलं असं तर ह्याला लेंथवाईज म्हणणार. मी जेव्हा कापड जे आहे कापड आपण उभा फोल्ड घेतो, आडवा फोल्ड घेत असतो कापडाला किंवा बायस. सो कटिंग करण्यासाठी, ड्रेस कट करण्यासाठी आपण 3 दिशांमध्ये कापड किंवा कापू शकतो, लेंथ, विड्थ आणि बायस. सो एक्झामला असाही क्वेश्चन येतो व्हॉट इज बायस. तर बायस म्हणजे कापडाची डायरेक्शन आहे, इट इज डायगोनल. ठीक आहे. तिरपी दिशा जी असते त्याला बायस ग्रेन असं म्हणतात. त्यानंतर आणि क्वेश्चन येतो की पायपिंग्स जे असतात, ड्रेसला आपण पायपिंग करतो तर पायपिंग ह्या कशा कट केलेल्या असतात तर बायस ग्रेनवर. कपड्याला तुम्हाला पण माहिती असणार. सो ड्रेस कट करायचं असेल, अम्ब्रेला फ्रॉक किंवा अम्ब्रेला स्कर्ट, तर आपण काय करतो असं कपड्यावर या डिरेक्शनमध्ये असं कटिंग करतो. ठीक आहे. सो दिस इज द बायस ग्रेन. ओके. विविंग आणि निटिंग म्हणजे विणकाम. जसं निटिंग जे आहे तर फॉर एक्झाम्पल्स आहे स्वेटर, क्रोशा वर्क, सॉक्स, टी शर्ट. हे जे कापड असतात किंवा हे जे ड्रेसेस असतात ह्यांना निटिंग प्रोसेसने बनवलं जातं. आता निटिंगमध्ये काय आहे डेफिनेशन बघा. इंटरलूपिंग ऑफ सिंगल यार्न. इथे काय होतं वार्प आणि वेफ्टचं इंटरलेसमेंट होतं म्हणजे विविंग. निटिंगमध्ये काय होतं इंटरलूपिंग. लूप्स शब्द लक्षात ठेवा. इंटरलूपिंग ऑफ सिंगल यार्न. एका धाग्याला जेव्हा लूपिंग केलं जातं
म्हणजे एकच धागा घेऊन जेव्हा लूप्स तयार केले जातात, फॉर एक्झाम्पल आपण चेन बनवतो बघा कुठलंही विणकाम करताना, आणि तीच चेन उभी आडवी अशी वाढवत जातात, तोरण बनवतात किंवा स्वेटर बनवतात, ते तुम्ही बघितलं असणार. तर त्यामध्ये काय होतं की लूप्स बनवून ते पुढे वाढवलं जातं. सो दॅट इज द इंटरलोपिंग ऑफ सिंगल यार्न. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते. दिस इज द कॅप. ठीक आहे. आता ही जी कॅप आहे याच्यामध्ये हे जे चेन बनवलेले आहेत, ठीक आहे. सो इट इज नीटिंग केलेलं आहे. नीटेड कपडा हा स्ट्रेचेबल असतो. स्ट्रेचेबल म्हणजे काय, तर खेचला जातो. ठीक आहे. यानंतर तो हे सुद्धा काय नीटेड कपडा आहे. नीटेड फॅब्रिक्स मोस्टली स्ट्रेचेबल असतात. तुमचे जे इनर गारमेंट असतात त्याच्यासाठी सुद्धा नीटेड फॅब्रिक्स यूज केले जातात. वन मोर एक्झाम्पल, क्रोशेट मी सांगितलं. सो क्रोशा म्हणजे काय, तर या प्रकारचं विणकाम केलेलं असतं. सो हे सुद्धा काय आहे, निटिंगचाच प्रकार आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की दिस इज द एक्झाम्पल ऑफ निटिंग. सो निटिंग तुम्हाला आत्ता समजलं असणार. सॉक्स माहिती आहेत तुम्हाला, सॉक्स, टी शर्ट्स. तर हे सगळं जे मटेरियल असतं, सो हे जे होजियरी मटेरियल मी दाखवलं तुम्हाला, ह्याचंच टी शर्टसुद्धा बनवतो. तर ही सर्व जी प्रोसेस होते हे कापड तयार करण्यासाठी काय बनवलेलं आहे, काय पद्धत यूज केली, दॅट इज द निटिंग. आता पुढचं जे कापड विणण्याची पद्धत आहे, म्हणजे कापड तयार करण्याची पद्धत अजून काय आहे, तर फेल्टिंग. फेल्टिंग पद्धतीने पण कापड तयार करता येतो. यालाच नॉन वोवन मटेरियल असं म्हणतात. म्हणजेच काय, बिगर विणलेले कापड, ज्यामध्ये विणकाम केलेलंच नाही आहे, तर तिथे काय होतं की कापड फेल्टिंग पद्धतीने तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल लेदर, मेल्टॉन, फ्युजिंग कॅनव्हस किंवा फर. ओके. सो हे जे फॅब्रिक्स असतात, वेल्वेट आहे, हे कापड जर तुम्ही बघितलं असेल तर ते कसं असतं बघा, तुम्हाला याच्यामध्ये वार्प वेफ्ट धागे दिसत नाही, लूप्स दिसत नाही. सो फॉर एक्झाम्पल हे मेल्टॉन क्लॉथ आहे. आणि हे जे फेल्टिंग पद्धतीने बनवलं आहे, तर कसं बनवलं आहे बघा. इथे तुम्ही बघू शकताय की हा एक लेअर आहे आणि ह्याच्यावर हे असे फायबर्स डायरेक्टली, आता मी ह्याला काढलं ना तर लिटरली माझ्या हातामध्ये असे फायबर्स येतात. सो दिस इज द फेल्टिंग मटेरियल. ठीक आहे. सो फेल्टिंग हे मेल्टॉन क्लॉथ आहे. सो दीज आर द टेक्स्टाईल मटेरियल्स. ओके. सो टेक्स्टाईल हे सब्जेक्ट जो आहे फार मोठा आहे, पण फार शॉर्टली मी तुम्हाला इथे त्यातलं बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत. यानंतर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण व्ह्यूज म्हणजे काय हे डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण स्टडी करणार आहोत. तोपर्यंत या टॉपिकची तुम्ही रिव्हिजन करा. रिलेटेड क्वेश्चन्स मी तुम्हाला बरेचसे सांगितलेले आहेत, तेही तुम्ही लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आणि एक क्वेश्चन येऊ शकतो की विच इज अ नॉन वोवन मटेरियल किंवा विच इज अ फेल्टेड क्लॉथ. तर उत्तर असणार आहे लेदर, मेल्टॉन, फ्युजिंग, फर, वेल्वेट यापैकी काही पण. सो जसा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचे ऑप्शन्स आहेत की खालीलपैकी फेल्टिंग कपडा कोणता, तर त्यातलं क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, कॉटन, सिल्क, वूल आणि लेदर. सो लेदर जे आहे ते तुमचं फेल्टिंग मटेरियल येणार. ठीक आहे. का, तर ते विणलेलं नसतं. सो बिगर विणलेले कापड म्हणजे फेल्टिंग. निटिंग म्हणजे काय, तर लूपिंग आपण करतो. विविंगमध्ये इंटरलेसमेंट केलेलं असतं. ओके. सो दिस इज अन टेक्स्टाईल सब्जेक्ट. सो थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अर्चनाज फॅशन डिझायनिंग.